welcome student. In this lecture we are going to learn chapter number 3, properties of natural resources. Properties means गुणधर्म. नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. In air various gases are present. For example, oxygen, hydrogen, carbon dioxide, nitrogen, inert gases, water vapor. These are various gases present in air. We see the properties of air. आपण हवेचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. Air is all around us. आपल्या सभोवताली हवा आहे. We cannot see it, yet we feel this presence of air. ती आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाही, तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते. When we inhale म्हणजे श्वास घेणे. Air is taken in through the nose. हवा आपण नाकावाटे आत घेतो. If we blow on our hand through our lips, आपल्या ओठाच्या सहाय्याने आपण जर आपल्या हातावर फुंकलो तर आपल्याला हवेचे अस्तित्व जाणवते. We can feel the air. feel म्हणजे जाणवणे. Then we see the property of air with the help of experiment. Take a stick from a broom or a paper or plastic straw. Tie a thread at its center and hang it so that it remains horizontal. बघा या ठिकाणी आपण एक झाडूची काठी किंवा पेपर किंवा प्लॅस्टिकचा स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि त्याच्या सेंटरला दोरा बांधायचा आहे आणि तो लटकवून ठेवायचा आहे. लटकवल्यानंतर ती जी कांडी आहे किंवा काठी आहे ती कशी राहायला पाहिजे, समांतर राहायला पाहिजे. हॉरिझॉन्टल, समांतर. टाय 2 रबर बलून्स ऑफ द सेम साइज ॲट द 2 एंड ऑफ द स्टिक. See to it that the stick remain horizontal. बघा काडीच्या 2 टोकांना 2 सारख्या आकाराचे रबरी फुगे बांधा. काडी आडव्या रेषेत राहील असे पहा. Now remove the balloon. Now remove the one balloon, inflate it and tie it again at its original position. त्यातला एक फुगा घ्यायचा आहे, तो फुगवायचा आहे आणि पुन्हा त्याच ठिकाणी त्या काडीला बांधायचा आहे. Does the stick remains horizontal? बघा ती काठी पुन्हा समांतर राहते का? The stick goes down on the side of the inflated balloon. This means that the air has weight. बघा जो फुगवलेला फुगा आपण ज्या ठिकाणी बांधलेला आहे त्या ठिकाणी काय होते, काठी खाली झुकते. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येतं की हवेला वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा हे काय आहे, मिश्रण आहे. Therefore, like all other matter, it has mass and weight. बघा इतर पदार्थाप्रमाणे हवेला सुद्धा वस्तुमान आहे, वजन आहे. In this experiment, we study the another property of air. Take an injection syringe without the needle. Pull its piston and observe it as you do so. बघा सुई नसलेली इंजेक्शनची एक सिरीज घ्यायची आहे, तिचा दट्ट्या ओढायचं आहे आणि दट्ट्याचं निरीक्षण करायचं आहे. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. द पिस्टन दॅन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. बघा दट्ट्या सहजपणे बाहेर ओढला जातो आणि बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतो. नाऊ क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब. Pull the piston and let it go. Is the force required to pull out the piston more or less than before? Does the piston remains as it is after you let it go? सिरिंजचा दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो. बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतं. आता सिरिंजचे छिद्र अंगठ्यानं बंद करायचं आहे आणि दट्ट्या बाहेर ओढायचं आहे आणि नंतर हात सोडून द्यायचा आहे. दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का किंवा हात सोडल्यावर दट्टा तसाच राहतो का याचं आपण निरीक्षण करायचं आहे. On pulling the piston with the inlet hole of the series closed,
more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure of the air in the syringe is lowered. म्हणजेच बघा, ज्यावेळेला सिरिंजचा छिद्र आपण बंद करतो आणि मग दट्ट्या खेचल्यानंतर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा मिळते आणि ती विरळ होते. रेरिफाईड म्हणजे काय? विरळ. ॲज ए रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. आणि त्यामुळं काय होतं, तर सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. कंपॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाईड एअर इज व्हेरी हाय. आणि त्या मानानं मग बाहेरच्या हवेचा दाब मात्र काय असतो? जास्त असतो. दॅट इज वे व्हेन द पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड. म्हणूनच जेव्हा बाहेर खेचलेला दट्ट्या आपण सोडून देतो, इट इज इमिडिएटली पुश्ड इन. तो लगेचच आत ढकलला जातो. इमिडिएटली, लगेचच. In this experiment is repeated holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined. बघा, आता ही सिरिंज उभी धरा, आडवी धरा किंवा तिरकी धरा, वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हा प्रयोग केला तर आपल्याला असं दिसतं, the piston is found to go into the same extent in all the cases. कशाही पद्धतीने तुम्ही हा सिरिंज धरली तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला दट्ट्या तेवढाच आत गेल्याचे आढळेल. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन. यावरून आपल्या असं लक्षात येतं की वातावरणाचा दाब हा सर्व दिशांनी समान असतो. व्हॉट इज मीन्स atmospheric pressure? The molecules of the gases in the air are in constant motion. When these molecules strike a body, they create pressure on that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. Then we see another experiment for study the properties of air. Take some water in a plastic cup and hold a straw upright in it. एक प्लास्टिकचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक स्ट्रॉ उभा करायचा आहे. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. आणि एक छोटा तुकडा घ्यायचा आहे स्ट्रॉचा आणि तो बरोबर त्या पहिल्या स्ट्रॉला काटकोन स्थितीमध्ये येईल अशा प्रकारे तो धरायचा आहे. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. आणि त्या छोट्या स्ट्रॉमधून जोराने फुंकायचं आहे. यू विल सी अ फाउंटन ऑफ वॉटर. तुम्हाला पाण्याचा फवारा उडालेला दिसेल. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट its open end is pushed away and hence the pressure of the air that the opening goes down. बघा, ज्यावेळेला आपण त्या बारक्या स्ट्रॉमधून फुंकतो त्यावेळेला काय होतं, तिथली हवा जी आहे त्याच्यासमोरची ती पुढं ढकलली जाते आणि त्यामुळे तिथलं जे प्रेशर आहे ते कमी होतं. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than the atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is in the upward direction, and the water comes out in the form of fountain. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते आणि हे पाणी फवाऱ्याच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटन. दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. जेवढ्या जोरात फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे दिसेल. When there exists a difference in the air pressure at two different places,
the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. We feel a breeze or a wind blowing. बघा, जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते आणि अशा वेळेला आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते किंवा ब्रीज म्हणजे काय, झुळूक आल्यासारखे वाटते. Thus, wind are an effect of the difference in the pressure. म्हणजे वारा हे काय आहे, हवेच्या दाबामध्ये पडलेल्या फरकाचा परिणाम आहे. You will learn more about this in the lesson called winds in geography. भूगोलामधील वारे या धड्यामध्ये तुम्ही याचा जास्त अभ्यास करणार आहात. Now we see one experiment. Take ice cubes in a glass up to 3/4 of its height. Now observe that what happens. एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. Due to the ice cubes in the glass, the air surrounding the glass cools down as the water vapor in this air cools down. बघा, ग्लासच्या भोवती असलेली हवा या ग्लासमधील बर्फामुळे थंड होते आणि हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळतो. ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल्स डाऊन, आणि त्यामुळे काय होतं, हवेतील पाण्याची वाफ थंड होते. अँड इट कंडेन्स म्हणजे संघनन होतं. कंडेन्स म्हणजे काय, संघनन. हवेचं काय होतं, संघनन होतं. अँड गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर, आणि या पाण्याचं वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. इट इज धिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास, आणि हे रूपांतरित झालेलं जे पाणी आहे हे पाणी ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर जमा होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता. हवेमधली आर्द्रता जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. बघा, दिवसामध्ये सुद्धा ही आर्द्रता कमी जास्त होत असते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. बघा, हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ठरते. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डॉन, when the temperature of air is low, its capacity to hold the water is less. At such time, the excess vapor is transferred into water droplets. This is what we call dew. बघा, रात्री किंवा पहाटेच्या वेळी जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. यालाच आपण दवबिंदू असे म्हणतो. In the afternoon, when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. Then, compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less, and we feel that the air is dry. बघा, दुपारी जेव्हा हवेचे तापमान वाढलेले असते तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते. अशा वेळी आपल्याला हवा कोरडी वाटते. When we dip an uncorked inverted empty bottle in a slanting position into the water in a wide container, we see that air bubble come out through the bottle. It means that air has a property like occupying space, and another property is having a certain volume, having mass and weight.